येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी शहरातील संवेदनशील भागांची पाहणी करून पूर्व नियोजन केलं। आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आधीच दक्षता घेण्यात येत आहे। त्या अनुषंगानं शहरातील संवेदनशील भागाची पाहणी केल्याचं पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झालेली आहे आणि त्या दृष्टीने येणारं मतदान प्रक्रिया जी आहे ती अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये भयमुक्त वातावरणामध्ये पार पाडावी या दृष्टीने पोलीस दलाने आतापासून सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून शहरामध्ये आम्ही वेगवेगळ्या पोलिसांना त्या भागातल्या संवेदनशील भागांना भेटी देत आहोत आणि त्याचबरोबर आमचं जे रेकॉर्ड आहे ते अपडेट करून ज्या ज्या काही कारवाया करायच्या आहेत त्या कारवायांना आम्ही सुरुवात केलेली आहे। या पाहणीनंतर बंदोबस्ताच्या दृष्टीनं योग्य त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत।